चला वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे आपण वळत आहोत आणि सध्या आपण मॅच पाहतोय दोन संघांमध्ये. एका बाजूने जर बघितलं गेलं तर मैत्री 11 आणि 7 स्टार नाकिंदा या दोन टीम मध्ये आपण सध्या मॅच खेळताना पाहतोय. ओपनिंग पर्स मैत्री 11 या संघाकडनं ओपनिंग पेअर मध्ये आपण पाहतो आहोत. अजित जाधव स्ट्रायकर एंड वर आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती संकेत धनावडे आणि गोलंदाजीवरती सूरज. षटक क्रमांक पहिला घेऊन मॅच ऑन, लेट्स प्ले. अंपायरचा ग्रीन सिग्नल, अधिकृत इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि मॅचला केली जाईल सुरुवात. वेलकम बॅक. पहिला बॉल वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळत आहे आणि एक्स्ट्रा पासून सुरुवात झाली आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. वाईड पासून सुरुवात, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळत आहे. टॅप करून खेळायचा होता, परंतु आता बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि कोणत्या प्रकारचा संपर्क नसल्या कारणामुळे डॉट बॉल आलाय. फटका खेळायचा होता ऑन साइडला पाठीमागे बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेग कडे, परंतु संपर्क नाही झाला. आता समजा बाहेर बॉल आणि बरोबर वाईड लाईनचा आतमधनं बॉल निघून गेलाय. बघा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे आहेत प्रेक्षक खेळाडू, त्यांना मी थोडं विनंती करेन की आपण थोडं बाजूला सरकायचं. पुन्हा टॅप केलाय हवेमध्ये बॉल, फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील. फिल्डिंग चांगली, एक सिंगल मिळतीये. दबाव ठेवायचा प्रयत्न केलाय सुरुवातीपासून गोलंदाज सूरज. एक सूरज मावळलाय, दुसरा सूरज सध्या उगवत आहे. आता दूर केला बॉल, अंपायरचा इशारा नो बॉल आणि नो वरती 4 टोटल मिळतील. 5 धावसंख्या फलकावरती 7 जाऊन पोहोचला गेला. हा ऍक्शन रिप्ले पाहतो आपण. दूर केला होता बॉल, आता बरोबर डाईव्ह केलं, परंतु बॉल हातापासून निसटलाय आणि धावा तिकडे देखील मिळतील 4. 11 धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहोत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 धावसंख्या फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी आहे. सूरज सुरुवातीला पहिल्या 3 चेंडूमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, परंतु मागील 2 चेंडूमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा त्याने खर्च केल्यात. 9 धावा आल्या मागील 2 चेंडूमध्ये. 5वा बॉल, पुन्हा स्वीप शॉट करायचा होता, अडवल्या बॉलला, परंतु अंपायरचा इशारा वाईड. आणि बघा प्रेक्षक किती चांगला सपोर्ट करतायत. 7 स्टार नाकिंदा या संघाचे भरपूर प्रेक्षक इथपर्यंत जोडले गेले, त्यांना सपोर्ट करण्याकरिता. वाईडच्या स्वरूपामध्ये 12 आकड्यावरती धावसंख्या. सेकंड लास्ट बॉल बॅटच्या कडेला लागलाय आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल, लास्ट बॉल सोडू दिलाय वाईड. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. 13 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या आपण पाहतो या षटकामध्ये भरपूर साऱ्या खर्च झाल्यात, आणखी त्याच्यामध्ये ऍड कराव्या लागतील. अंपायरचा इशारा हा वाईड आणि वाईड वरती मिळाल्या टोटल 4. 5/18 वरती गेलंय षटक. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती असं वाटत होतं की स्कोर कुठेतरी छोटा पाहायला मिळेल या षटकामध्ये, परंतु 18 धावा आतापर्यंत फलकावरती आल्या आणि आता वेग वाढतच चाललाय. अंतिम बॉल, अंतिम आता हा डॉट आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 18 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. 18 धावसंख्या फलकावरती आहेत. षटक क्रमांक आता दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता बॉलर
अंपायरचा इशारा, नो बॉल आणि नो वरती 4. बॉलर्स नेम काय? शाहरुख आहे का? ओके, शाहरुख आहे गोलंदाजीवरती आणि एक्स्ट्राच्या स्वरूपापासून सुरुवात केली आहे. 5 धावा मिळाल्या धाव फलकावरती. धावा जर बघितला गेला तर 23. चेंज केलं गोलंदाज. अथर्व गोलंदाजीवरती आलाय. पहिलाच बॉल सर्कल आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. अथर्व आले आणि विकेट मिळवून दिलाय. फलंदाज बाद होत असताना विकेट. अजित परतले गेले आणि आता नवीन दुसरे अजित आलेत. अजित बावळेकर बॅटिंग करण्याकरिता, परंतु हा अजित लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि आता लेफ्ट राईट असे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. डावकुराताचा फलंदाज समोर आहे गोलंदाज अथर्व. स्वीप शॉट, वा कमालीचा स्ट्रोक. 4 धावा मिळतील आणि या चौकाराच्या मदतीनं 27-27 स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला गेलाय. पुन्हा स्वीप केलाय. वन्स अगेन बॅक टू बॅक. अंपायरचा यावेळेस इशारा आला, हा नो बॉल आहे आणि त्याच्यावरती 4. टोटल 5 धावा मिळाल्या आणि या 5 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आता झपाट्याने वाढतायत. 32 आकड्यावरती असं स्कोर चालत राहिला तर लवकरच मॅचची परिस्थिती बदलेल. एक मोठा टोटल उभा राहील आणि हे 7 स्टार नाकिंदा संघाला बरोबर माहिती आहे. सुरुवात पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगली झालेली, परंतु आता एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खूप साऱ्या खर्च केल्यात. पुन्हा स्वीप करायचा होता, अडवलेला आहे. योग्य पद्धतीने कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते इकडे 7 स्टार नाकिंदा संघाकडनं. ओम होते का तिकडे? ओम होते. ओ पुन्हा चांगला स्ट्रोक. आणखी एक, परंतु सर्कल आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. दुसरा फलंदाज जो सर्कल आउटच्या माध्यमातून माघारी परतला गेला आहे. 33 वरती 2 अशी परिस्थिती पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ या षटकातील अथर्वने जर बघितला गेला तर 11 धावा खर्च केल्यात. अजय विजय शिंदे नवीन बॅटर. सेकंड लास्ट बॉल. खेळायचा प्रयत्न ऑन साइडला होता, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क तितका योग्य नव्हता. 33 धावा फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल आहे आता. लास्ट बॉल अथर्व. चांगली बॉलिंग केली आहे यावेळेस देखील. अंतिम बॉल डॉट आला आणि डॉट बॉलचा नंतर षटक कंप्लीट होत असताना आपण पाहतो 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33. धावा फलकावरती आहेत. ओ नो बॉल अंपायरचा, परंतु फिल्डिंग तिकडे चांगली पाहायला मिळाली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 34. धावसंख्या फलकावरती 34. हवेमध्ये बॉल, परंतु अपील जोरदार आहे. उत्साह पाहायला मिळेल. फक्त आत्मविश्वास तो कमी होता आणि हे गोलंदाजाला माहिती होती, यष्टिरक्षकाला माहित होतं, परंतु एक अपील असते ती करतात. ऑलवेज आपण पाहिलं की जेव्हाही अशा प्रकारचे डिसमिसल्स आपण पाहतो ना, तेव्हा ती अपील करतात आणि तेच पाहायला मिळालं. कधी कधी वाईट रोखण्याकरिता देखील अशा प्रकारचे आपण अपील्स पाहत असतो आणि ठाऊक होतं यष्टिरक्षकाला क्लिअर आणि गोलंदाजाला तर अगदी क्लिअरच माहिती होतं की बॉल बॅटचा संपर्क नव्हता, परंतु एक अपील चांगली पाहायला मिळाली. थोडा पंचांना देखील चेक केलं की पंच तटस्थ किती आहेत, परंतु पंचांचे डिसिजन या स्पर्धेत खूप चांगले राहिलेत.
पुन्हा एक चांगला बॉल आहे, आणखी चांगला बॉल आहे. आणि एका गोष्टीची आता मी इथून चर्चा जरूर मला करावीशी वाटते की बघा, पहिल्या षटकामध्ये तुम्ही पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा नव्हत्या बनवलेल्या, त्यानंतर तुम्ही धावा बनवल्या. 2 षटकामध्ये तुम्ही धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न केला, परंतु मागील काही चेंडूपासून जर बघितलं ना तर तो वेग थोडा तुम्हाला कमी होताना दिसलाय. कारण की ज्या पद्धतीने सुरुवात केलेली किंवा ज्या पद्धतीने स्टार्ट होता तो कुठेतरी कमी सरकलाय. परंतु असे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जर धावा येत राहतील ना तर परिस्थिती बदलेल. 39 धावा आहेत. ओ क्लीन बॉल आणि दांडी 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 गोल. विकेट आलाय. थर्टी 39 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 3 विकेट पाहायला मिळाल्या 2 सर्कल आउटच्या माध्यमातून. एक क्लीन बोल्ड झाला. गोलंदाजीवरती गोलंदाज सूरज ज्याने पहिलं षटक हाताळलेलं. आणि एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो बॉल आणि चांगली गोलंदाजी करतोय सूरज. कंट्रोल मध्ये दिसल्यात या आधी जेव्हा आलेल्या तेव्हा त्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केलेल्या. गणेश आहेत नवीन बॅटर. आणखी एक चांगला बॉल आहे, फील्ड केलाय, हाताने नाही पायाने नाही, परंतु बॉल अडवलाय. आणि आता एक्स्ट्रा धावा मिळतील. पंचांचा इशारा, धावा मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीने षटक कंप्लीट झालं. आणि एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टोटल 43 रन्स ऑन दी बोर्ड. लास्ट चेंडू पहा शरीरावरती लागला आणि त्यानंतर पाठीमागे डायरेक्ट निघून गेला चौकाराकरिता. आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहोत त्या म्हणजे टोटल जाऊन पोहोचला गेलात 43 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ जिथे समाप्त झालाय. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज अथर्व आलेत पुन्हा. कारण की ज्या पद्धतीने अथर्वने आधीचं षटक हाताळलं होतं, हे एक्सपेक्ट केलं होतं की अथर्वला आणलं जाईल गोलंदाजीवरती, कारण की कंट्रोलमध्ये दिसले होते, टप्पे चांगले होते, नियंत्रण चांगला दिसत होता. परंतु अथर्वने एकच चुकी केलेली की थोडा एक्स्ट्रा धावा दिलेल्या. हा बॉल चांगला, तितका चांगला स्ट्रोक ही पाहायला मिळेल. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अथर्वच्या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती चौकार. 47 धावा जाऊन पोहोचला गेलात. अंपायरचा इशारा हा नो बॉल. आणि याच गोष्टीवरती अथर्व मी चर्चा केली होती की अथर्व बॉल चांगले ठेवतोय, टप्पे चांगले आहेत, लाईन लेन त्याचे कॅल्क्युलेशन चांगले आहेत, परंतु तो जे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आहेत ना त्या जरा जास्त देतोय. नो चेंडू, वाईड चेंडू हे जास्त हाताळतोय. आणि आता पुढे टाकलाय. आणि जेव्हा पण एखादा गोलंदाज नो बॉल व्हाईट बॉल टाकतो तेव्हा ऑलवेज पाहिलं की त्याचा येणारा पुढचा बॉल तो बॅटरचा रडारमध्ये टाकतो. आणि तेच पाहिलं मिळालं. पुढे टाकला, बॅटच्या बरोबर रेंज मध्ये होता बॉल आणि त्यानंतर चौकार आलाय. 52 धावा फलकावरती आपण पाहतोय. कमबॅक करावं लागेल अथर्वला. अशा प्रकारे ही लेन ती चांगली आहे. जेव्हा थोडी पाठी लेन ठेवली आहे तेव्हा अथर्वचे चांगले बॉल पडलेत, परंतु जेव्हा पुढे गेलाय ना तेव्हा बॅटरने त्याला बाहेरच पाठवलंय. 52 धावा आहेत. याच गोष्टीची चर्चा केलेली, परंतु आता बॅटरचा क्लास दिसला या फटक्याच्या पाठीमागे. वेट केलं, बरोबर अगदी फाईन केलंय. आणि जेव्हा पायावरती बॉल असतो तेव्हा फक्त दिशा देण्याचं काम असतं बॅटरला, आणि तेच केलंय. दिशा दिली आणि दशा लावली. 56 अब तक 56. चांगला बॉल, फिल्डर पोहोचतील का नाही. धावा मिळती 4 आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 6-0. 60 या आकड्यावरती. सेकंड लास्ट ओव्हर आहे. व्हाईट बॉल. 61 धावा फलकावरती. 4थं षटक आपण पाहतोय. अंतिम बॉल, अंतिम बॉल, चुकीची फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा मिळाल्या 4 आणि 65 धावसंख्या. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण मैत्री 11 या संघाला पाहतोय. आणि धावसंख्या त्यांना जोडल्या गेल्यात आतापर्यंत 65. चौकार आला अंतिम बॉलवर. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर बिलाल. पहिलाच बॉल,
ओ यू टी आउट. असं वाटलं होतं. ज्या पद्धतीने मी बरोबर अंपायरच्या नियमासोबत सहमत आहे, कारण की अगदी लाईनचा हलका पुढे पडलेला आणि ते फर्स्ट लुकमध्ये असं वाटत होतं की बॉल नोच आहे. त्यामुळे अंपायरने देखील तिथे दर्शवलं होतं की हा नो बॉल आहे आणि आपल्यालाही वाटलं होतं की नो बॉल आहे, परंतु अगदी हलका पुढे पडला होता लाईनचा आणि त्यामुळे विकेट आलाय. फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. अविनाश नवीन बॅटर आहे. 65 धावा आहेत. धाव फलकावरती धावसंख्या फलकावरती 1 ने वाढतीये. 66. 66 आकड्यावरती 4 विकेट. शेवटचं अंतिम विकेटची पार्टनरशिप चालू आहे. विकेट जर मिळाला तर धावसंख्या थांबतील. आणि इकडे एज अँड ओ यू टी आउट. एज अँड टेकन. विकेट मिळत असताना धाव फलकावरती धावा आहे टोटल 67 टू विन आहे का? ओके. 67 धाव्यांचे टार्गेट आहे. आउट कोण झालं? विजय ना. आणि चला टॉससाठी या नंतर होणारी मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. प्रकाश वॉरियर्स आणि सह्याद्री वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्याकरिता. प्रकाश वॉरियर्स आणि सह्याद्री वॉरियर्स. चला मॅच लावून करूयात. योगेश स्ट्रायकर एंडवर आणि संकेत गोलंदाजीवरती आपण पाहतोय. अथर्व नॉन स्ट्रायकर एंडवरती पहिला बॉल आणि पहिला बॉल अगदी यष्ट्यांच्या जवळ गेलेला. म्हणतात ना की जीव मुठीमध्ये येणं, असंच काहीतरी झालं होतं बॅटरला. ओ चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धाव फलकावरती धावा मिळाल्या तिकडे 4 आणि चौकाराच्या मदतीनं 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहोत. पहिला डॉट बॉल, त्यानंतर चौकार आलाय. बिलालची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अंतिम षटकामध्ये. 2 विकेट काढले बिलालने. ओ चांगला बॉल आहे. आणखी एक आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या नंतर 4 धावसंख्या फलकावरती. आणखी एक चांगला बॉल. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी करतोय संकेत सध्याच्या घडीला. सुरुवातीच्या ओपनिंग गोलंदाजीमध्ये फ्रंटलाईन बॉलर म्हणून का त्याला बोलवलंय प्रात्यक्षिता पहा, परंतु आता वेट अँड वॉच सुरुवात केली बॅटरने.
धावा जोडल्या 4 आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती. पुन्हा खेळायचा प्रयत्न होता, परंतु आता जर बघितलं गेलं तर इकडे डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 8 रन्स. चौकार आहे का तो शेवटचा? ओके, मग 12 झाला धावा. चेक कर. 12 धावा फलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ जिथे समाप्त झालाय. बॉलर कोण आहे? सुजल फर्स्ट डे चा हिरो आज इन ऍक्शन दिसेल. ऑप्शनचा बाहेर बॉल, अंपायरचा इशारा वाईड. अतिरिक्त धाव मिळत आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 13. 13 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्यात. 7 स्टार नाकिंदा आणि मैत्री 11 या दोन संघांमध्ये आपण ही मॅच रंगताना सध्या आपण पाहत आहोत. 13 धावा. सुपर संडे आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज सुपर डुपर आणि सुपर सुपर खेळ पाहायला मिळेल. आणखी एक चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला. टोटल 17 आकड्यावरती धावसंख्या आहेत. पुन्हा यावेळेस फसवलंय. बरोबर बॉल निघून गेला बॉन्ड लाईनच्या पलीकडे आणि सर्कल आउटच्या माध्यमातून विकेट. फलंदाज बाद. बॉल तयार होतोय. ओ ड्राईव्ह केलाय, कमालीचा स्ट्रोक. बरोबर गॅप मधनं बॉलला पाठवलाय 4 धाव्यांकरिता. बॅट्समन कोण आहे? सूरज आहेत नवीन बॅटर आणि टॉस साठी यायचं. यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करेन प्रकाश वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट दोनात करत असताना आपण पाहणार आहोत. 7 स्टार नाकिंदा. प्रकाश वॉरियर्स आणि आपण पाहतोय सह्याद्री वॉरियर्स या दोन संघांमध्ये मॅच आणि त्या दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस साठी या. चला आलेले आहेत, टॉस करत आहोत. 21 धावा फलकावरती आहेत. एक चौकार जोडायचा आताच आहे. ओके, सह्याद्री वॉरियर्स वन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॅट फर्स्ट बॉल फर्स्ट. पेंडिंग आहे. विकेट आलाय. काय डिसिजन अंपायर? चला चेक करत आहेत. And umpire decision OUT out. बॅटर माघारी परतेल. धाव फलकावरती धावा टोटल किती आहेत? 25 आहेत धावा. 25 आहेत धावा. शेवटचा अंतिम बॉल असावा या षटकामधील. विजय अंतिम बॉल. गोलंदाज तयार होता है.
शेवटचा बॉल. यस, टॉस झालेला या पुढील मॅचचा. सह्याद्री वॉरियर्स टॉस जिंकलेत. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे मात्र. ओ हो, बिलाल आणि यावेस चला, चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीनं लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा आहेत. चला, होतं कधी कधी अंडर फ्लड लाईट्स धाव फलकावरती 29 आहेत. अंडर फ्लड लाईट्स जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा कधी कधी ती शॅडो आहे ना, त्या शॅडोमुळे असं वाटतं की बॉल स्टंपला लागला किंवा जेव्हा टॅप करतो तेव्हाही कळत नाही. नो बॉलच्या लाईनवरती देखील ती शॅडो क्लिअर दिसत नसते, त्यामुळे होतात असे कन्फ्युजन होत असतात, नो डाऊट. पण ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी आहे, जिथे कन्फ्युजन तिथे ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी लगेचच ते कन्फ्युजन क्लिअर करते. टॅप केला हवेमध्ये बॉल, आता अडवलं जातं आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. टार्गेटचा विचार केला तर 67 67चा पाठलाग चालू आहे. ओ, आता मिसफील्ड झाली आहे. धावा मिळत आहे तिकडनं 4 आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतात देखील. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 33 33 आकड्यावरती. 16 बॉल आणि 34 ची गरज आहे. 16 मध्ये 34 बाद. पुन्हा टॅप केलाय हवेमध्ये बॉल, अडवायचे प्रयत्न चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता राहिले 15 बॉल आणि 15 मध्ये 34 धाव्यांची गरज आहे. हे 3 चेंडू महत्वाचे आहेत, त्यामध्ये एक तर आलाय चौकार. आता राहिले 14 मध्ये 30. बॉल तयार होत आहे. राज ओ, चांगला स्ट्रोक, आणखी एक चांगला स्ट्रोक आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार आला आणि या 2 चौकारांच्या मदतीनं धाव संख्या फलकावरती वाढतायत. तर विजयाकरिता 13 बॉल 26 ची गरज आहे. वेलकम राज. काल आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये देखील त्याला पाहिलं होतं. Okay. 41 धावा, 13 मध्ये 26 ची गरज. 13 बॉल 26. आणखी एक टॅप. म्हटलं होतं ना की 3 चेंडू महत्वाचे आहेत आणि ते तिन्ही बॉल वरती 3 चौकार जोडलेत. षटक कंप्लीट झालंय आणि आता राहिले 12 बॉल 12 मध्ये बनवायचे आहेत. धावा 11.00 चा रन रेटने 22. रिक्वायर्ड रन रेट 11चा, टोटल 12 मध्ये 22 हव्यात. 2 विकेट पडल्यात. विकेटच्या शोधामध्ये जाईल का आता मैत्री 11? कारण की विकेट पडलं तर मॅच बनवू शकते. आपण आजच्या दिवसातील पहिलीच मॅच जी आपण पाहिली त्यामध्ये देखील तेच पाहिलं होतं की मॅच ऑलमोस्ट बॅटरच्या पक्षामध्ये होती, परंतु विकेट पडले त्यानंतर मॅच आली. आणि आता देखील मी म्हणेन की तुम्ही विकेटचा विचार करा. बिलाल आता सध्या स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. खेळायचा प्रयत्न केला, कानपूरला खेळायचा होता, बॉल मानपूरला गेला, परंतु रिझल्ट तेच मिळालं. धावा 4 मिळाल्या. 49 धावसंख्या फलकावरती. 11 मध्ये आता बनवायचे 18. पुन्हा चांगला स्ट्रोक आहे. आता बरोबर खेळलेत बिलाल आणि धाव फलकावरती 4 धावा आणि चौकाराच्या मदतीनं स्कोर वाढलेला आहे 53 आकड्यावरती. 10 मध्ये 14 ची गरज आहे. सरळ सोपी मॅच केली आता. जाइए भाई साहब, मैं तो कहूंगा कि अभी भी विकेट के तलाश में जाइए आप. हो सकता है यहाँ से भी अजूनही होऊ शकतं. विकेटच्या शोधात जा, विकेट घ्या. आणि ते मराठीमध्ये एक म्हण आहे ना की मेलेल्या कोंबड्याला आगीची भीती नसावी, त्या पद्धतीने काहीतरी खेळ करावा लागेल. आता पराभवाचा
ती भीतीच नसावी. अटॅक 3 मध्ये 3 सोडले तर सहमद आणि अलबद घ्या. विकेट आलाय तिकडे. समद भाई आपने विकेट लगाया और वहां पे पारित इनाम लगाया और विकेट गया. कोण आहे बॅट्समन? बॅट्समन कोण आहे? नवीन बॅटर ओम. आणि मॅच मध्ये ट्विस्ट आलाय थोडस का होईना पण 10 धाव्यांची गरज आहे 8 मध्ये. आणि आता 7 स्टार नाकिंदा या संघाची पायाखालची जमीन थोडीशी घसरायला सुरुवात झाली कारण की 3 विकेट पडलेत. 2 विकेट आहेत. एखादा पडला ना विकेट अजून मग मजा येईल. मग मॅच मध्ये भरपूर मजा येईल. 10 धाव्यांची गरज आहे. डॉट बॉल आलाय. ओ विकेट. अब आएगा कहाणी में ट्विस्ट. आता मजा येईल. म्हटलं होतं ना की जर चौथा विकेट आला तर मॅच मध्ये मजा येईल. परंतु स्ट्रायकर एंड वरती बॅटर योगेश आहे हे विसरून चालणार नाही. जब तक योगेश है हो सकता है कुछ भी. परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ का म्हटलं जातं. अगदी सर्वात मोठं जिवंत उदाहरण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. 1 बॉल 10 धाव्यांची गरज असताना एका चेंडूमध्ये 10 धावा झाल्यात. आणि आता असं वाटत होतं की 7 स्टार नाकिंदा एकतर्फी मॅच करतील परंतु आता ट्विस्ट आलाय. 6 बॉल 10 ची गरज आहे. शेवटचा विकेट मैदानामध्ये. आणि जर आता बॅटर योगेश आता सगळी जिम्मेदारी आहे ना या मॅचची योगेशवरती आहे. योगेश खेळला तर नाकिंदा संघ पुढे आणि विकेट मिळाला तर मग मैत्री 11. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की त्या मेलेल्या कोंबड्याला आगीची भीती नसावी. अर्थात पराभवाची भीती जर बाळगून तुम्ही खेळले तर मग विजय तुम्हाला मिळू शकत नाही. पराभवाची भीती नसेल तर तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता आणि तेच केलंय मैत्री 11 ने. ती भीती मनातून काढली आणि अटॅक केलाय. वार केले पलटवार केले. योगेश स्ट्रायकर एंड वरती. हवेमध्ये बॉल लढवायचा प्रयत्न योग्य पद्धतीने. डॉट बॉल आलाय पहिला. राहिले 5 मध्ये अजूनही बनवायचा जिंकण्याकरिता धावा 10. अविनाश गोलंदाजीवरती. पहिला बॉल डॉट. अविनाश तयार. योगेशी तयार. ओ आणखी एक चांगला बॉल बरोबर ब्लॉक हॉल मध्ये. आणि आता 7 स्टार नाकिंदा संघाची पायाखालची जमीन थोडी हादरायला सुरुवात झाली आहे. मैत्री 11 ला माहिती आहे काही होऊ शकतं परंतु एखादा चौकार आणखी एखादा चौकार जर आला तर मग इकडनं देखील मॅचची समीकरण बदलू शकतं. आणखी एक डॉट बॉल आलाय. तिसरा लगातारचा तिसरा डॉट बॉल. आणि आता 3 मध्ये 10 अर्थात 2 चौकार कंपल्सरी जोडावे लागतील. महत्वाचा बॉल या मॅच मधला. ओ बॅटची कडा लागली आणि त्यानंतर डॉट बॉल आला. आता 2 चेंडू आणि 10. आता मॅचचं समीकरणच बदललंय. दोन बॉल 10 धाव्यांची गरज आहे. ओ माय गॉड. ये तो बस ट्रेलर था. पिक्चर अभी बाकी है. कहानी में बहुत कुछ होना बाकी है क्योंकि अब जीत के लिए 2 गेंदे और कितने रनों की जरूरत है. 5. 2 में अब चाहिए 5. वाईड +4. हे अगदी पहिल्या दिवशी जे घडलं ना 1 चेंडू 10 धावाची गरज होती तसंच झालंय. आता 2 धावा 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. 4 डॉट बॉल काढले. 2 चेंडू 10 ची गरज होती. दोन्ही बॉल मारायला दिले असते तरी पण परिस्थिती बदलली असती. बॉल तयार होत आहे पुन्हा आणि मॅच जिंकली. क्या कर दिया भाई आपने. हार के जीतने वाले को बाजीगर कहलाते लेकिन इस तरह आप सामने वाले को बाजीगर बनाओगे तो कैसे चलेगा भाई. चला 7 स्टार नाकिंदा फसले. त्या दलदलीमध्ये अडकले होते आणि ऑलमोस्ट नाकापर्यंत पाणी चढला होता परंतु त्यानंतर बाहेर आले.